मित्रांनो, खरीप पीक विमा संदर्भात आज एक मोठी अपडेट आलेली आहे. मित्रांनो, या 11 जिल्ह्यामध्ये आज पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. तर पहा, या जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप आजपासून करण्यात येणार आहे. मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल. तर मित्रांनो, यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. आणि यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, या 11 जिल्ह्यांमध्ये पीक विमा निधी मंजूर झालेला आहे. तर पहा मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये 3,70,722 शेतकऱ्यांना 160 कोटी रुपये मिळणार आहेत. परभणी जिल्ह्यामध्ये 4,40,526 शेतकऱ्यांना 216 कोटी रुपये मिळणार आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये 2,30,555 शेतकऱ्यांना 160 कोटी रुपये मिळणार आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये 1,82,534 शेतकऱ्यांना 122 कोटी रुपये मिळणार आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये 40,545 शेतकऱ्यांना 6 कोटी रुपये मिळणार आहेत. बीड जिल्ह्यामध्ये 98,324 शेतकऱ्यांना 22 कोटी रुपये मिळणार आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये 60,588 शेतकऱ्यांना 55 कोटी रुपये मिळणार आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये 35,356 शेतकऱ्यांना 20 कोटी रुपये मिळणार आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये 4,50,426 शेतकऱ्यांना 221 कोटी रुपये मिळणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1,77,330 शेतकऱ्यांना 178 कोटी रुपये मिळणार आहेत. जालना जिल्ह्यामध्ये 528 शेतकऱ्यांना 26 लाख रुपये मिळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मे 2023 मध्ये खरीप हंगाम 2020 मधील नैसर्गिक आपत्ती अंतर्गत बाधित क्षेत्र 2,08,756 हेक्टरसाठी काढणी पश्चात नुकसान भरपाई अंतर्गत हेक्टरी 18,000 रुपये गृहीत धरून 375,76,00,000 रुपयांची रक्कम मंजूर केली होती. नुकसान भरपाई मिळावी याकरता शासनाच्या पोर्टलवर आतापर्यंत पात्र ठरलेल्या 1,83,723 शेतकऱ्यांपैकी 1,51,650 शेतकऱ्यांची माहिती अपलोड झाली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी कागदपत्रे पोर्टलवर सादर केली नसल्याने ई-केवायसी पूर्ण झाली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून हक्काची भरपाई पदरात पाडून घ्यावी. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाईची केवायसी करून घेणे हे महत्त्वाचे आहे. तरच त्यांना नुकसान अनुदान रक्कम मिळणार आहे. तर मित्रांनो, ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना होती आणि उर्वरित शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी होती. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.